आज आपल्याला घरगुती पद्धतीने आणि बाहेर मिळते अगदी तशीच आणि त्याच चवीची मँगो आईस्क्रीम बनवायची आहे. तर त्यासाठी आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचे तळाला आधी आणि मग त्यामध्ये दूध ओतायचे. तळाला पाणी याच्यासाठी टाकायचे कारण दूध करपू नये आणि त्याचा वास येऊ नये, म्हणून आईस्क्रीमला त्याचा वास लागेल. म्हणून आधी थोडंसं अर्धा पेल्याला पण थोडं कमी पाणी टाकायचं आणि मग त्यामध्ये आपल्याला दूध ओतायचं आहे. हे दूध थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये नंतर मी थोडं अजून दूध ॲड केलेलं आहे. अंदाजे 1 कपभर मी परत दूध त्यामध्ये ॲड केले. आता आपण या दुधाला उकळी येऊ देऊ. दुधाला उकळी यायची वाट बघायची आहे आपल्याला. आज आपण घरगुती पद्धतीची आईस्क्रीम बनवत आहोत. बाहेर व्हिप क्रीमचा यूज केला जातो आईस्क्रीममध्ये, तसं आपण इथं आज काहीच यूज नाही करणार. इथं फक्त आपण दुधापासूनच आईस्क्रीम बनवतो आहे. दूध आणि आंबा यामध्ये आपल्याला जास्त कोणतंही सामान नाही वापरायचं. दूध थोडंसं गरम व्हायला लागलं की आपल्याला ते असं पळीने उलतानाने हलवून घ्यायचं आहे. शक्यतो पळीच घ्या म्हणजे पटकन हलवता पण येईल आणि पळी त्यामध्ये असल्यामुळं दूध आपलं जास्त उतू येणार नाही. जर तुम्ही दूध गरम करत असाल, दुधाला उकळी आणत असाल, तर त्यामध्ये 1 चमचा ठेवून द्यायचा, कारण दूध त्यामुळं उतू येत नाही त्या चमच्यामुळे, दुधात ठेवल्यामुळे. दुधाला उकळी यायला लागली की आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे आणि ते कढईच्या कडेला लागलेलं दूधसुद्धा आपल्याला ते पळीने खरडून परत आतमध्येच टाकायचं आहे. आता आपण एक पळी दूध एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि उरलेलं दूध तसंच उकळी येऊ देऊ. गॅसची फ्लेम आपल्याला फुलच ठेवायची म्हणजे दूध लवकर उकळेल आणि त्यासाठी आपल्याला मोठंच भांडं घ्यायचं. आता आपण दुसरीकडे एक आंबा चिरून घेऊ आईस्क्रीममध्ये टाकण्यासाठी. मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी तुम्ही केशर आंबासुद्धा घेऊ शकता, कारण त्याचा रंग छान येतो आईस्क्रीमला. इथं मी साधाच आंबा घेतलेला आहे, केशर वगैरे काही नाही घेतलं. आता आपण त्याचे असे तुकडे करून घेऊ आणि आंब्याचा मधला गाभा आपण चमच्याने एका प्लेटमध्ये काढून घेऊ, कारण तो आपल्याला बारीक करून दुधामध्ये टाकायचा आहे. दुधामध्ये साल गेलं नाही पाहिजे आंब्याचं. आंबा कट करत असताना सुद्धा आपल्याला मध्ये मध्ये दुधाकडं पण लक्ष द्यायचं आहे, नाहीतर दूध उतू येईल. हे कडेला लागलेलं दूध आपल्याला असं पळीने आतमध्ये टाकायचं आहे. बऱ्यापैकी आपलं दूध आटलेलं आहे. बारीक गॅस नाही ठेवायचा, फुलच गॅस ठेवायचा. त्यासाठी आपल्याला मोठे भांडेच घ्यायचे, त्यामुळे गॅस वाचतो आणि फुल गॅसवरती पटकन उकळलं जातं. आता आपण दुधामध्ये 2 वाट्या साखर टाकून घेऊ. 1.5 ते 2 वाटी साखर टाकायची आहे, छोटी वाटी असेल तर. इथं मी मोठ्या वाटीच्या अंदाजाने घेतलेलं आहे, ती 1च वाटी घेतली आहे मी. आता आपण 1 पळीभर दूध काढलेलं त्याच वाटीमध्ये आपल्याला आता थोडीशी मिल्क पावडर टाकायची आहे. अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आहे मी, 2 मोठे चमचे, आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. मिल्क पावडरचे कुठेही गाठ नाही राहिले पाहिजे, व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मिल्क पावडर छान मिक्स झाली की मग आपल्याला ती पण कढईतल्या दुधामध्ये ओतायची आहे आणि दूध फेटत राहायचं आहे, चालवत राहायचं आहे. मिल्क पावडरचं मिक्सचर आपल्याला दुधामध्ये टाकून झाल्यानंतर
आपल्याला दूध असं पळीने खालीवरती करत राहायचं आहे, म्हणजे कुठं गाठ वगैरे राहिलेली असेल तर ती मोडली जाईल. आणि दूध असं फुल गॅसवरतीच ठेवायचं आहे, त्याला उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे ते अजून बऱ्यापैकी आटेल. अजून 5 ते 7 मिनिट आपल्याला दूध असं आटू द्यायचं आहे. आणि अजून दूध आटलं तर मग आपल्याला त्यामध्ये मग मँगो पल्प टाकायचा आहे. आता आपलं बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे, तर आपण गॅस बंद करून घेऊ आणि त्यामध्ये मँगो पल्प टाकू. आंबा आपल्याला गॅस बंद केल्यावरतीच टाकायचा आहे. हे दूध थंड झाल्यावरती मग अजून घट्ट होईल. असं थंड होईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे ते स्मूथ होईल, एकजीव होईल. दूध थंड होईपर्यंत आपल्याला असं हलवत राहायचं आहे, म्हणजे ते पूर्णपणे मिक्स होईल आणि जरासं त्याला घट्टपणा पण येईल थंड झाल्यावरती. दूध आता आपलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि घट्टपणा पण आलेला आहे आपल्या दुधाला. तर आपण ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याला एकदा फिरवून घेऊ, म्हणजे त्याच्या गाठीही मोडतील आणि आईस्क्रीम स्मूथ फ्लफी होईल. जर तुमच्याकडं ब्लेंडर किंवा बीटर असेल तर तुम्ही त्याने बारीक केलं तरीही चालेल. माझ्याकडं नाही आहे, तर मग मी असं मिक्सरमध्ये करते आहे. मिक्सरमध्ये सुद्धा पटकन होतं आणि छान त्याला फ्लफीपणा पण येतो. असं थोडं थोडं करून सगळं मी घेते आहे मिक्सरमध्येच फिरवून. तुम्ही सुद्धा बाहेरून आईस्क्रीम आणण्यापेक्षा अशी घरगुती पद्धतीने केमिकल विरहित साध्या सोप्या पद्धतीची आईस्क्रीम बनवून बघा. यामध्ये जास्त काहीही घालायची गरज नाही पडत. चवीला उत्तम लागते, बनवायलाही सोपी आहे आणि खायलाही चवदार आहे. आता आपण सगळं एकदा मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आंब्याचे तुकडे टाकून घ्यायचे. थोडासाच आंबा टाकला आता तरी चालेल. आणि आपल्याला आईस्क्रीम फ्रीजरमध्ये सेट व्हायला ठेवायची आहे. मग आंबा टाकल्यानंतर पण परत एकदा असं थोडंसं खालीवरती करायचं, मिक्स करायचं. आता मिक्स करून झालेलं आहे, तर आपण आता यावरती एक झाकण ठेवून फ्रीजरमध्ये आईस्क्रीम सेट करायला ठेवू. जवळपास 8 ते 10 तास लागतात. रात्रभर ठेवली तरीही चालेल. रात्रभर सेट झाल्यानंतर आता आपण आपली आईस्क्रीम काढून घेऊ. तुम्ही बघू शकता आपली आईस्क्रीम कशी सेट झालेली आहे. आता आपण ती चमच्याने काढून घेऊ. तुमच्याकडे जर स्कूपर असेल तर तुम्ही त्याने सुद्धा काढू शकता. स्कूपरने आईस्क्रीम काढली तर त्याने गोल गोल येईल, छान होईल. पण इथे मी चमच्यानेच काढते आहे. एकदम बाहेर मिळते तशीच आणि त्याच पद्धतीने आपली आईस्क्रीम झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने मँगो आईस्क्रीम बनवून बघा. बनवायला सोपी, खायला चवदार. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा.